हॅलो नमस्कार सगळ्यांना. आजच्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे ह्या सगळ्या पसाऱ्यापासून झालेला आहे. बघा पसारा माझा, हे सगळं मला आवरायचं आहे. आणि डोंट वरी गाईज, मी तुम्हाला परत तेच दाखवत बसणार नाही. मी ऑलरेडी माझ्या 2 ब्लॉगमध्ये दाखवला आहे हा मी पसारा कसा आवरला आहे. फ्रायडे नाईट आहे, सो आमची एक्झाम संपल्या आणि हा फ्रायडे आणि सॅटर्डे मिळून हा ब्लॉग असणार आहे. आणि त्यामुळे तोपर्यंत तुम्ही ना एक्झाममध्ये आमचा मॅथ्सचा पेपर होता, सो तेव्हा एक असे कॉमेडी काही गोष्टी झाल्या त्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओ, तुम्ही तो बघा. तोपर्यंत मी हा पसारा आवरतो गाईस. बाय. सव्वा 11 पासून एकाच टाईपचं गणित सोडवायला लागलोय. आम्ही जवळच थांबा एक सेकंड, मी प्रूफ तुम्हाला दाखवतो. फर्स्ट अटेम्प्ट, देन सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट, फिफ्थ अटेम्प्ट, सिक्स्थ अटेम्प्ट आणि आता ते फाडलो कुठे गेलं. तेव्हा अटेम्प्ट आठवं नाही, त्याच्या मागं पण होतं 9 आणि हे 10 11 गणित आम्ही सोडवल्यात, तरी बी आम्ही चुकालो. आणि प्लस आमचा IT चा पण पेपर. 6 वर्षानंतर आमच्या आयुष्यात गणित आले. स्टेप्स आमचं काय घंटा लागले कळना, आपल्याला लिंबू भरलं कोणतं. प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी चुकतोय. स्टेप आमचे काही चुकणं झाल्यात, आम्ही बेरीज करायला चुका लागले, ते पण विथ कॅल्क्युलेटर. हिचं उत्तर वेगळं येते, माझं उत्तर वेगळं येते आणि त्याच्यात आम्ही 10 सरांनी सोडून दिली त्यात वेगळं येते. आणि जर माझं चुकलं तर मी गल्लीतून दगडं मारत भांडी असं झालं. रील स्टार भांडीवाली. मी सगळ्यात पहिला सोडवत होतो आणि फर्स्ट बेंचवर पहिला सोडत नव्हतो पण बरोबर यायचं, बरोबर यायचो. आता आणि तुम्ही म्हणशील हे ब्लॉग करण्यापेक्षा तुम्ही अभ्यास केला असं, तर तुम्हाला सांगतो आईशप्प सांगतो 11:15 बसलोय. हा काय तेव्हापासून आईशप्प सांगतो मोबाईल घेते आणि फक्त आता वर्ल्ड कप जिंकलाय म्हणून एक स्टोरी टाकली. आणि वर्ल्ड कप जिंकलाय माहिती होतं, आमच्या अंकलनी सांगितलं म्हणून स्टोरी टाकलो, तर मी फोन बी घेतला नाही. असं नाही की आम्ही तुम्ही ब्लॉग सोडून अभ्यास केला असतं मॅडम, तुम्हाला इझी गेला असतं. नाऊ वी आर सो मच असं एनर्जी आली. आता पाणी पितो आणि सॉल्व करतो. आमच्या दोघींचं सेम आलं इन द सेन्स ते बरोबर आहे, फक्त इथे विषय काय झाला माहिती काय, आम्ही हा प्रॉब्लेम इथं जो लिहून घेतला आहे ना, ते मी इथं अर्धवट सोडते. इथे ॲन्सरच नाही आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे ॲन्सर बरोबर आहे. माझी बाई दे, आपण निक्कीच्या बाईमध्ये बघतो. गाईज मी बी अर्धच लिहिले, मी इच्छित बाई नाही ना, मी कसं हे सोडू शकतोय. हे तर बरोबर आहे आमचं सगळं. हां म्हणजे ते त्यामुळे जर हे आता आम्हाला 10 मार्काचं आलं आणि जर हे पेपरलाच नाही पडलं तर पॉझिटिव्ह बट उत्तर तुझ्या 5 चालले. पॉझिटिव्ह आय एम ए पॉझिटिव्ह बट आय एम ऑलवेज मी ओ पॉझिटिव्ह. मी ए पॉझिटिव्ह आहे, तरी पण मी पॉझिटिव्ह नाही. तुम्ही कुठला पॉझिटिव्ह आहे सांगा. लोक मॅगी करते. मला वाटतं हे असलं ब्लॉग बघूनच आपल्याला नापास करणार आहेत. आम्ही अभ्यास केलो. मॅगीमध्ये मॅगी शेई घालायला क्रीमी लागतं. आम्हाला लोकेशन सांगा इचलकरंजीमध्ये, नाहीतर DM करा, तुम्हाला घरपोच मॅगी मिळेल. कशाचा बिझनेस काढला आम्ही? वडापावचा बिझनेस काढणार होतो. फेसवॉश काढणार होतो स्वतःचा, मॅगी निक्की फेसवॉश. आणि आता आम्ही आलोय मॅगीवर. होपफुली ते पण कॅन्सल होणार आहे. फार्मसी MBA मॅगीवाला. खरंच क्रीमी लागलं मॅगी. मॅगीच्या लग्नात पाऊस पडणार आहे. भांड्यातनं चाटून खायलेस. बरं झालं पाहूनच येत नाही खूप लग्नाला. विषय सगळं मी रोज भांड्यात जेवणार काही जाता उद्यापासून, बिकॉज आय हेट रिलेटिव्स. काय करणार मी असं जंगलात ठेवणार कुठं तर, आणि तिथं आम्हीच जाणार. आमच्या घरातले, तुमच्या घरातले, माझ्या नवऱ्याच्या घरातले, व्हायपी आणि कोण आहे माझ्या आयुष्यात. प्राची एक झालं बास, बाकी कोण नको मला. आणि भटजीला एक, मेन भटजीला लग्न करून कोण येणार आमचं. काय नाही युट्यूबवर पण करता येते. मॅगी स्वतःच्याच घरात भेटते. भीती एकदम फसाकडून कोणतं राहत तोंडात. कोण येणार आहे फसाकडनं? तुमच्या घरात कोण येणार आहे फसाकडनं? माझ्या शॅडोला पण होतो. आत्ता जो तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला, एक्झामला आलं असेल की नाही कमेंट करून नक्की सांगा. आपण ह्याचा रिझल्ट माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. हे बघा माझा हा नवरा आणि ती मी, आम्ही दोघं निवांत बसलोय. माझ्या नवऱ्याला पण खूप मदत केला मला कपडे घडी घालायला. हा बघा ही मी आहे, ती पण मी आहे. तुझा नवरा करतोय काय? इकडचा क्लास तिकडे विसरून ठेवत नाही. माझ्या नवऱ्यानं सगळं मला आवरून दिलं माझ्या नवऱ्याने. काहीच कमेंट करून सांगा माझा नवरा कसा दिसतोय.
सुप्रभात सगळ्यांना. आत्ता सकाळी उठलो आणि मला असं एकदम धप्पा बसला की ही नक्की माझीच रूम आहे ना. म्हणजे ही माझी रूम नाही, पप्पांच्या रूममध्ये माझे कपाट आहे आणि मेरे घर में ऐसा सेपरेट रूम नाही आहे गाईज, जस्ट मिडल क्लास थिंग्स. हां, सो मला धप्पा बसला की हे नक्की माझंच आहे ना. पण मी अस्ताव्यस्त असलेलं हे अचानक असं झालं माझ्या लक्षात नव्हतं ना. मी काल रात्री आवरले. आणि गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला निक्की दिसणार नाही आहे कारण का ती गेल्या समवेअर आणि त्यामुळं मी आणि माझा भाऊ जाणार आहे. माझी तब्येत बिघडल्या ॲज युजल, कारण ह्या आठवड्यात जागरण भरपूर झाले आणि सगळीजण मला कावत्यात की सकाळचा अभ्यास करायचा, पण मला नाही होत. ते मला सवय झाल्या. 10वीपासून मी रात्रीचा अभ्यास करते कारण का आमचा कारखाना असल्यामुळे रोज असं कोण ना कोणतरी येत असते, त्यामुळे डिस्टर्ब होतोय. त्यामुळे निवांत रात्री कोण सगळे झोपलेले असतात. कारखाना म्हणजे दारं बंद असल्यामुळे एवढा कारखान्याचा आवाज येत नाही, त्यामुळे निवांत अभ्यास होते. त्यामुळे जागरण भरपूर झाले, म्हणजे आता तब्येत बिघडल्या. बघू जाताना मी दवाखान्यात जाऊन मग बाकीचं काम करणार. बघू काय काय होतं. 6 वाजल्यापासून आवरून बसलोय आणि माझा भाऊ आत्ता आलाय. आम्ही आत्ता जाणार. हा गेलतो पण दवाखाना बंद आहे आणि मला त्याच डॉक्टरांकडे घेऊन येतोय आणि तो दवाखाना बंद आहे, त्यामुळे संध्याकाळी बघू. आता गाडीमध्ये हवा मारावी. आता आलोय माझ्या बहिणीचा टिफिन द्यायला. पण मी ह्याला कायम कावत असते गाडी हळू मारायची. एवढा सज्जनपणा दाखवायला देते मी, किती गाडी हळू मारते बघ म्हणून. काय म्हणजे एवढं तुझं रिपोर्ट सगळे तसे मला, तू कशा लेवलपर्यंत गाडी मारतेस तरी प्रो आहेस सगळं मला माहिती. लक्षात ठेव. आणि माझ्यासमोर दाखवते बघ मी किती सज्जन. तुझ्या कॉलेजमध्ये 4 वेळा येऊन गेलो, तुला पण माहिती. हे पप्पांना आता पप्पा व्हिडिओ बघायचा तेव्हा तुला कळतंय. म्हणजे कॉलेजच्या बाहेर आता पप्पा बघून घ्या तुम्ही. आता बघ की तू घ्या बेटा. हा नालायकामुळं गडबडीत मी स्कार्फ विसरलोय. नाही तुझी गडबड. तू दवाखान्याला जाणार होती, तुझा घसा खावकोवा लागलाय. अरे पण हा म्हणाल. आम्ही आलतो कॉलेजवर आणि मला माहीतच नाही सॅटर्डेला म्हणजे काहीतरी सेकंड सॅटर्डे थर्ड सॅटर्डे असं काहीतरी बंद असते. मग आता परत मंडेला भरणार. आमची फेरी वाया गेली. शुभ्यान जरा काळे पडले. मग म्हटलं शुभला संकष्ट आहे, चल जाऊया गणपती मंदिरला नदीवरच्या. मी कायम तिकडच असतोय, कायम. हेच आम्ही आता अंकलकडे चाललोय. अंकल आम्हाला काहीतरी गोड खायला देणार आहे. बघूया तो काय देतोय आता. आणि आम्ही आता स्ट्रॉबेरी शेकला आम्ही आणलेले आहेत पेरू, कारण आज आहे उपवास. आता आम्ही शिव्या खाणार आहे कारण आम्ही जे काम करायचं होतं ते काम झालेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही शिव्या खाणार आहे पप्पांच्या. पूर्वी कसं होतं माहिती काय, त्याला काय झालं भांडे घालायचं, लगेच जेवणाला लागायचं, स्वयंपाक शिकायचं मम्मीकडनं. आता काय म्हणजे मोबाईलमध्ये रील करायला शिकतात पोरी. हे काय मम्मी रील करतो असं केलं वय लगेच असं काना कधी तुझा मोबाईल बंद कर, मला माहित आहे. आई काय वाचायल्यास आई? कुठल्या शास्त्रानुसार? एवढ्या मंदिरात गेल्यावर पायरीवर का बसायचं. चला गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला तो क्वेश्चन आला होता की नाही. चलो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.